प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। काल बिहारमध्ये 121 मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं। बिहारच्या एकूण इतिहासामध्ये, राजकीय इतिहासामध्ये म्हणजे गेल्या 75 वर्षामध्ये बिहारच्या प्रथमच 64.69 म्हणजे जवळपास 65% मतदान बिहारमध्ये झालं। एकंदरीत रेकॉर्ड ब्रेक हे मतदान आहे। काय या मतदानाचा अर्थ आपण घेतला पाहिजे? बिहारमध्ये 1952 पासून विधानसभेच्या निवडणुका होत आहेत। तेव्हापासून तर आज तागायत म्हणजे पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 42% मतदान, जे आजपर्यंत सर्वात कमी मानलं गेलं, आणि काल जे 121 जागांसाठी जे मतदान झालं ते सर्वाधिक मतदान मानलं गेलं। पण ज्या वेळी बिहारच्या निवडणुकीमध्ये 60% पेक्षा अधिक मतदान झालं, त्याची एक किमया अशी वेगळी आहे की कालचं मतदान जे आपण पाहिलं ते मतदान म्हणजे 60%च्या वर गेलेलं मतदान हे चौथ्यांदा झालेलं आहे। आणि यापूर्वी 3दा 60%च्या वर मतदान गेलेलं आहे। आणि हे 60%च्या वर गेलेल्या मतदानाची खासियत अशी आहे की 60% ज्याही वेळी मतदान म्हणजे मागच्या 3 निवडणुकांचा जर अनुभव आपण पाहिला, 1990 मध्ये प्रथमच 60.62% एवढं मतदान 62.60% एवढं मतदान झालं होतं। आणि त्या मतदानानंतर आपल्याला माहीत आहे की बिहारचे मुख्यमंत्री म्हणून लालू प्रसाद यादव 1990 मध्ये निवडून आले आणि त्यावेळी बिहारचं एकूण मतदान 62%च्या वर झालेलं होतं आणि ते त्यावेळी सर्वाधिक मतदान होतं। आणि ते मतदान 90 मध्ये झालेलं मतदान म्हणजे काल जे मतदान झालं त्या तुलनेमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर आहे। म्हणजे कालचं आपण जर 64.69 एवढं मतदान, अर्थात ते अर्ध्याच जागेसाठी आहे, निम्म्या जागांसाठी आहे। अजून निम्म्या जागा 11 तारखेला त्यावर मतदान होईल, त्यामुळे एकूण मतदान ॲव्हरेज मतदान आपल्यासमोर येईल। परंतु 90 मध्ये जेव्हा ॲव्हरेज मतदान पूर्णपणे 62%च्या वर गेलं आणि मुख्यमंत्रीपद लालू प्रसाद यादव यांना मिळालं। 1995 मध्ये तिथल्या विधानसभा निवडणुकीमध्ये हेच मतदान 61.52% एवढं झालं आणि पुन्हा लालू प्रसाद यादव हे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसले। त्यानंतर सलग तिसरी निवडणूक झाली, म्हणजे तिसरी पंचवार्षिक जी 2000 मध्ये झाली, त्या 2000च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा 60%च्या वर मतदान झालं, म्हणजे 60% आणि काही पर्सेंटेज एवढं मतदान झालं। आणि त्या मतदानानंतर म्हणजे काहीशी तुल्यबळ स्थिती अशी झालेली होती आणि 1996 पासून बिहारमध्ये नितीश कुमार, जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव हे भाजपाच्या सोबत गेलेले होते, म्हणजे युतीमध्ये। आणि त्यावेळी बिहारमध्ये त्यांनी प्रयोग केला आणि नितीश कुमार हे मुख्यमंत्री झाले। परंतु जशी वेळ अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर आली होती की तत्कालीन भाजप नेते दिवंगत प्रमोद महाजन यांच्या आग्रहास्तव अटल बिहारी वाजपेयी यांनी सरकार बनवलं आणि ते सरकार अवघं 13 दिवस राहिलं होतं। तीच गत नितीश कुमार यांची बिहारमध्ये 2000 या वर्षी झाली होती। त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं, मात्र अवघे 7 दिवस हे पद त्यांच्याकडे राहिलं, बहुमत त्यांना मिळवता आलं नाही आणि पुन्हा लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री झाले। म्हणजे सलग 1990, 1995 आणि 2000 या सलग 3 पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 60%च्या वर मतदान बिहारमध्ये झालेलं आहे आणि ते बिहारच्या म्हणजे कालपर्यंतच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये सर्वाधिक झालेली मतदानं त्या 3 निवडणुकीमध्ये आहे। आणि काल चौथ्यांदा 60%च्या वर मतदान झालं आहे। आता या मतदानाचा अर्थ लावताना विश्लेषक, राजकीय निरीक्षक हे सगळे म्हणतायत की अँटी इन्कम्बन्सी असं म्हटलं जातं की जो पक्ष सत्तेवर असतो, सत्तेवर असलेल्या पक्षाच्या विरोधात जेव्हा वातावरण निर्मिती होते तर तेव्हा मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर येतात आणि मतदानाची टक्केवारी वाढते आणि सत्तेत बदल होतो, असा हा पारंपरिक अनुभव आहे। परंतु गेल्या काही निवडणुकांचा अनुभव जर आपण पाहिला तर प्रत्यक्ष मतदान किती टक्के होतं आणि निवडणुका किती टक्के सांगता आणि याच्यातून वाढलेली मतांची टक्केवारी ही जरी आपल्याला दिसली तरी सत्ता मात्र जी आधी आहे तीच कायम राहिलेली या गेल्या 4-5 वर्षाच्या विधानसभा निवडणुकींमधले आपले अनुभव दिसत आहेत। याचा अर्थ काल बिहारमध्ये जे ऐतिहासिक किंवा हिस्टॉरिक पद्धतीनं मतदानाची जी टक्केवारी वाढली, यामागे
म्हणजे सध्याच्या वर्तमान सरकारच्या विरोधात वातावरण आहे म्हणून मतदार मोठ्या प्रमाणात निघाले का, की RJD सारख्या आणि काँग्रेस महागठबंधनचं एक वातावरण जे देशभरात जे आता तयार झाले की त्या अनुषंगानं बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाला आज पावे तो सत्ता मिळवता आली नाही एक हाती, त्या बिहारने पुन्हा BJPशी फारकत घेतल्याचं वातावरण या वाढलेल्या टक्केवारीतून दिसतंय का? खरं तर 6 वाजेनंतर मतदानाची टक्केवारी वाढवण्याची प्रक्रिया किंवा वाढण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगानं गेल्या काही विधानसभांच्या निवडणुकांमध्ये घेतलेली दिसली असली तरी बिहारमध्ये मात्र दुपारपर्यंतच मतदानाची टक्केवारी ही जवळपास 54% झालेली होती. दुपारी 3 वाजता 54% मतदान झालेलं होतं आणि त्यानंतरच्या 2 तासामध्ये किंबहुना 3 तासामध्ये, कारण काही ठिकाणी 6 वाजेपर्यंत मतदान होतं, काही ठिकाणी 5 वाजेपर्यंत मतदान होतं. तर या दुसऱ्या 2 ते 3 तासामध्ये आणखी 10% वाढलेलं आहे मतदान. आता बिहारमध्ये दुपारच्या वेळेस मतदानाची जी टक्केवारी वाढलेली दिसते त्याची काही कारणं आहेत का? कदाचित बिहारमध्ये आता थंडीचा एक सीझनही सुरू झालेला आहे, त्यामुळे संध्याकाळी आणि सकाळी लवकर थंडीचा एक माहोल असतो आणि त्यामुळे दुपारी कदाचित मतदार मोठ्या प्रमाणात निघाले असतील. पण याही शिवाय ज्या निवडणुकीमध्ये जो आरोप महागठबंधनच्या नेत्यांनी केलेला होता की निवडणूक घोषित झाल्याबरोबर बिहारच्या महिलांच्या नावावर 10,000 रुपये त्यांच्या खात्यावर पडले आणि ही बाब कोणाच्या खात्यावर किंवा कोणाच्या पथ्यावर नेमकी पडणार आहे, म्हणजे या वाढीव मतदानामध्ये जर स्त्रियांच्या मतदानाचा जर हिस्सा मोठा असेल तर त्याचे काय नेमके परिणाम दिसतील हे आपल्याला 14 नोव्हेंबरला निश्चितपणे कळेल. परंतु 90, 95 आणि 2000 या निवडणुकींचा अनुभव पाहता 60%च्या वर मतदान गेल्यानंतर बिहारच्या मुख्यमंत्रीपदी लालू प्रसाद यादवच बसलेले आहेत. म्हणून या 64पेक्षा अधिक झालेल्या मतदानाचा अर्थ पुन्हा लालू प्रसाद बिहारच्या सत्तेत, म्हणजे लालू प्रसादांचा पक्ष पुन्हा बिहारच्या सत्तेत येतोय का? तेजस्वी यादव जे महागठबंधनचे मुख्यमंत्री आहेत ते बिहारचे मुख्यमंत्री होत आहेत का? ही बाब या अनुषंगानं औत्सुक्य वाढवणारी आहे. मात्र बघूया 14 नोव्हेंबरला काय होईल, निकाल स्पष्ट होतील त्यानंतर आपल्याला हे कळेलच. तुर्तास आपल्याला एक आठवड्याभराची प्रतीक्षा निश्चित करावी लागेल. ही प्रतीक्षा करा, हा व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्र आप्तेष्टांना पाहण्यासाठी शिफारसही करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी मात्र कंजूशी करू नका. धन्यवाद.